हॅलो, गुड मॉर्निंग. सो माझी आहे ना मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे. मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मी आहे ना मॉर्निंगलाच उठून टिफिन वगैरे करून आमच्या तुशूला स्कूलला पण पाठवलेले आणि मी आत्ता आहे ना मध्येच या सगळ्या कुंड्या सर्व काढून टाकलेल्या आहे आणि परत आता एक एक करून वाढवलेल्या आहेत. सो मी बॅक साईडला लावलेली आहे ती छोटी छोटी आहेत मिरच्यांची झाडं आणि ती आहेत ना म्हणजे कांद्याची पत्ती जी मी आहे ना खाऊन संपवलेली आहे. आणि आहे पुदिनाचं झाड आणि हा आहे ना एक मोगऱ्याचं झाड आणलेलं आणि हा जास्वंदीचं आणि याच्यात जी गोकर्णाची छोटी छोटी फुलं असतात ना त्याचं झाड लावलेलं आहे मी. सो ते झाल्यानंतर मी नाश्ता वगैरे केल्यानंतर मी जेवण बनवून घेतलं आणि आज जेवायला बनवलेले मी डाळ, माझ्यासाठी ब्राऊन राईस, यांच्यासाठी सोयाबीन चिल्ली आणि भात. सो आज आहे ना मी तुमच्यासोबत एक न्यू रेसिपी शेअर करते, पण त्याच्या अगोदर ही सगळी क्लिनिंग करून घेते जेणेकरून तुम्हालाही बघायला आपला ओटा एकदम सुटसुटी वाटेल. हे पटापट करण्याची याच्या त्याने ओट्यावर पसारा तर पडते आणि आहे ना थोडं आमच्या इथं पाण्याचा पण इश्यू झाला त्याच्यामुळे पाणी पण आहे ना फक्त मॉर्निंगलाच येत होता. त्याच्यामुळे आहे ना भांडी जास्त पेंडिंग राहायची घासायची, कारण की सवय लागलेली आहे ना भांडी अशी जास्त पाण्यात घासायची कमी पाण्यात घासायचं बोललं म्हणजे खूप ॲडजस्ट करायला लागते. सो तुम्ही बघू शकता मी आहे ना पहिले किचन कट्टा वगैरे पुरा क्लीन करून घेतला आणि आपण सुरुवात करूया आता आपल्या रेसिपीला. हा पनीर आहे जो मी घरीच बनवलेला होममेड पनीर आहे, कारण का आजकाल बाजारात पनीर कसं माहिती आहे तुम्हाला कसं भेटते. सो सगळ्यात पहिले मी पनीर घेतला, त्याच्यानंतर आपला चॉपेट कोथिंबीर ऑनियन टाकला, टोमॅटो टाकला थोडासा आणि नंतर आपले सगळे मसाले हळद मसाला, गरम मसाला, धने पावडर, मीठ आणि थोडंसं आपला बेसन आणि थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी आहे ना कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ त्यानं मस्त असं मिक्स केला पूर्ण आहे ना पूर्ण मिक्स करायचं म्हणजे. आणि पाणी आणि एकदम थोडंसं किंचित टाकायचं, कारण का ऑलरेडी आपल्या पनीरमध्ये थोडंसं पाणी असतो. मग ते थोडा घेतला आहे की ना असं घ्यायचं का तर थोडं ते असं बाइंडिंगसाठी म्हणजे ते असं एकत्र होण्यासाठी, जेणेकरून आपल्याला आपले जे पनीरचे जे हे आहेत ना टिक्की बोलू शकता तुम्ही, तुम्हाला पाहिजे ते शेपमध्ये करू शकता तुम्ही, पण आम्ही असं करतो म्हणजे मी थोडं पातळ करते जेणेकरून अशाच डॅडीला त्विशाला आवडतात. मी याच्यात आहे ना भाजी आहे ना तुम्ही तुमच्या पसंतीची टाकू शकता. मी त्याच्यात टोमॅटो, शिमला मिरची, कांदा मी असं त्या आपल्या ह्याच्यात ते आपण बारीक करून त्याच्यात थोडंसं बारीक करून घेतलेलं आणि तुम्ही नंतर मी आहे ना थोडा पटकन मला गॅस स्लो आहे मी करून गेली आणि थोडा गॅस फास्ट होता त्याच्यामुळे असा, नाही तर थोडा येल्लोइश असतो का अजून टेस्ट. आणि त्यानं खूप मस्त असे क्रिस्पी झाले. माझं पुरा काम डन आणि तुम्ही बघू शकता मी किचन कट्टा पण पुरा डन होऊन एकदम टकाटक केले आहे. त्याच्यानंतर मग आम्ही घेतलं जेवायला, असं तुम्ही माझं जेवायची प्लेट बघू शकता आणि नंतर आहे ना संध्याकाळी असंच पाऊस एन्जॉय करता ना असं संपला आजचा आमचा दिवस. सो तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा, खरोखर खूप छान लागते. आणि तुम्ही बघा तुषा कसं पाऊस एन्जॉय करते, दोन्ही पाय बाहेर टाकलेत आणि विंडोच्या. सो संपला आजचा आमचा दिवस. बाय.